तर बघा आता मिक्स करायला लावली भाजी. लावली दुसरी नदीची पण मच्छी आणली. तर मी नदीची मच्छी आता करून मागेन, मला बांगडा नको काय. बघा किती मच्छी आणली, कारण की आता नदीत पाणी कमी झाला आणि पाऊस पण जवळ आला ना, त्याची मुलं. तर आता पैसे मागायला लागला बाबू, पण पैसे पडला अजून. बाबू आला होता मच्छी घेऊन ना. भाऊच्या समोर मच्छी ठेवले आणि लागलाय तिथे जेवायला. बघा असा कोण जेवतो का, बोला कमेंट मध्ये का समोर मच्छी घेऊन ना. असा टॅलेंट पाहिजे का कच्ची मच्छी घेऊन समोर जेवतो. माझ्यासारखा तर नाही जेवणार, टॅलेंट आहे त्याच्याकडं तसं. बघा एकदम भारी मच्छी साफ करायला लावली. कोणाला नदीची मच्छी पाहिजे असेल तर संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला पण आणून देईल मच्छी. इकडं आमच्या बाजूच्या घरात भेटते. काकासच आहे. काकास का दादाच ग? काकास तो. म्हणजे मला कसा माहिती झाला, मला पण घ्यायचं आहे. आणि आता आई टाकायला लागली पाणी. ते का पाणी टाकून ये लवकर. घ्यायला लावली. 2 पाण्यात धुवून घेते. कोणाला बांगडा मच्छी आवडते बोला कमेंट मध्ये. मला तर नाही आवडत बाबा, मला बांगडा मच्छी आवडतच नाही. बरा झाला हे नदीच्या मासांना देव माणूस सारखा. त्याला पण नदीचीच आवडत आहे, तुला पण नदीचीच आवडत. म्हणजे आता ठेवून देईन. आपल्याला कोणती पण दिली तर मी खाय. आईसला कोणती पण दिली, बोंबील सुकं बोंबील दिलं, वाकट्या दिल्या, तरी पण डाळ पण केलेला आहे. डाळ पण केलेला आहे. आणि आता पाणी टाकायला गेली तिकडे. लांब टाकतात पाणी, एकदम फेकून दिला. आणि आता दुसरी मच्छी धुवून घ्यायचं. भिजत बघा किती भिजत केलं आहे. म्हणजे नुसती मच्छीच. रविवार आला ना का आमच्या घरी नुसता वसन खात्यात. त्याची मुलं बघा किती वसन खायला लावलाय. सुकट बिकट भिजवून ठेवले नाही होते. दुसऱ्या भाऊनी आंब्याचा ठिसा केलाय होता. आणि सुकात जेवतो. काय करणार, हाल करता. लग्न केला का बायका हालच करते. बघा कसं आता मच्छी साफ करून घ्यायचं. पोट बीट साफ करायला लागेल ना का त्याचा. काय एकदम नदीच्या मासं ताजं घेऊन आले. बघा कसं साफ करायचं एकदम. चिचोलाचा पण आपला व्हिडिओ लई चालला. लोकांना तुला सपोर्ट करतात. आम्ही एवढं डोंगरात गेलेल ना, ताण आखात दिस आखा होऊन तुझा एक काळाला तरी तुझा. आणि आमचा तर थोडा पण नाही चालला. मित्रांनो आम्हाला पण जरा सपोर्ट करा. जसं आईसचं व्हिडिओ बघता तसं आमचं पण जरा बघा. आईसला खुशी बघा किती झाली. आईस काय लक्की आहे का काय त्याची मुलं. बघा कशी मच्छी साफ करावली मस्त. नदीत एकदम ताजी मच्छी. तर झालं आता मुरली साफ. या आमची लई जुनी मुरली आहे. ही कधीची काय मुरली आहे. 8 वर्ष झाली त्याला. काय म्हणजे आजोपण जो गेलं ना आपलं, त्यांचे हातची. हे म्हणजे जुने, म्हणजे जवळजवळ 80-90-100 वर्ष अगोदरची आहे. पण आम्ही मुरली फेकून देत नाही. कांदा कापायला आहे मस्त. म्हणजे आमच्याकडे एवढं टमाटर वगैरे काय टाकत नाही. आणि भाऊला सांगला व्हिडिओ काढतो तरी पण बाजार नाही. फक्त आमच्याकडे शनिवारी मनोरला जातात. शनिवारी येतात परत झुगारून द्या लागत नाही. बघा आई इथं कांदा कापते आणि याला बघा बायकोनी काम. आईच्या समोर कसा कांदा कापतो. असं कोणाचा हाल असतील तर सांगा मला पण जरा कमेंट मध्ये. आईशनी काम सांगला तर कधी ऐकला नसेल आजपर्यंत, पण बायकोनी सांगला तर बघा असा कांदा कापायला लागला. बघा आई समोरच आई तिकडे कांदा कापायला लागले. हा माझा मोठा भाऊ. एवढी मच्छी झाली मस्त साफ करून. आणि आता चालू तिकडं किचन मध्ये.
आज आम्ही चुलीवर मस्तन भाजी बनवून खाऊ किती दिवसानंतर मस्तन. मी काय सांगतो किती दिवसा, कारण का मी इकडे राहत नाही ना, मी भिवंडीला राहतो ना. मी फक्त रविवारीच येतो, दर सुट्टी असते ना मला शनिवार रविवार, त्याच्यामुळे मी संडेला घरीच येतो. शहरात कसा वैताग येतो नुसतात गुदमरल्यासारखा होत आहे, त्याची मुलं घरी येतो. आणि कांदा बघा तेल टाकायचे अगोदरच आमच्याकडे टाकतात कांदा वगैरे, नंतर तेल. आमची जरा पद्धत वेगळी गावची चुलीवरची, म्हणजे थोडा कांदा अगोदर करपला पाहिजे. तर बघा आता मसाला बिसाला आणला आणि आता तेल ओतायला लावला डब्यातून मस्त डायरेक्ट एकदम सणसणाट. आणि आपली ते काय रे टाकून आणला मसाला बिसाला हळद टाकला. आईला जरा आता घाई झाली त्याची मुलं. जायचं आहे ना बाजारला, परत बाजारला जायचं आहे. बटाटे कांदा पण कुठे मनोरला जायचं आहे. हो कुडूसला जायचं आहे ना आईला बाजार करायला, म्हणून बाजार करायला जायचं ना. त्यात थांबवत आली ना हा तर मेढी आणायला लागती, पथरा आणायला लागती, असं करायला लागेल. त्याच्यामुळे आईला घाई झाली. घाई झाली कसा तरी एक करशीत एक विसरवं, परत तिकडं जायला लागलं आपल्याला शेताव पण ना. एखादं रात करून घ्याव जेवल्यावर. तर बघा टाकली मच्छी कांद्यामध्ये मस्त. आणि तिखट लागला पाहिजे ना. हा म्हणजे अशी मिक्स नाही करत, चम्मच खायला आमच्याकडे मिक्स करत नाही, ते विरून जातील. हा ते विरून जातील त्याची मुलं. तर आता बघा आई कशी मिक्स करते. आता मी फडका घेऊन येईन ना, पकड राहिली ना, मला सवय ना पकडीची. तर बघा आता मिक्स करायला लावली भाजी. आणि आमची आजीच आले इकडे बघत बघत. बघा मित्रांनो, ही आमची आजीच आहे. ती विचारते आजीच कधी आला असा विचारते, बोलतो कधी आला असा. आई भाजी बनवते त्या फोटो काढायचा. हा बघा आता पाणी टाकला मच्छी. झाला आता शिजल. झालं आता ढाकण दिला, आता शिजल मस्त. शिजल गरीबासारखा आता भाऊ लसूण पण सोलायला लागला. मी तर बाबा अशी कधीच नाही कामा करत, मला असा नाही आवडत एवढा कामा करायला. बघा किती एवढी जण इथं आहे. तो बघा यो एक भाऊ आहे, यो तिथे एक बसलाय. हे पण कोण काम करतो, फक्त योच करतो. हो बघा इकडे बघ रे, चेहरा दाखव जरा तुझा. बघा कसं हाल झालं याचं. सांगला लवकर लग्न नको करू. नाही मला लवकर लग्न करून पाहिजे, ऐकला नाही कोणाचा. आता बघा कसं हाल झालं. आता हसायला पण नाहीत त्याला, चेहरा बघा त्याचा कसा उतरला. पाऊस या वर्षी लवकर पडल. त्या आजीच लागले पाऊस विचारायला कधी पडल. तुम्हाला अगं पहिला माहित जुने माणसांना पाऊस. मग आता तुम्ही सांगाल तेव्हा पाऊस, कारण आपला जागरण बिगरण काय ते करतात. जागरण नाही ना काय काय करत ना, कांबड्या खेळतील तेव्हा. कोली भाजी खाली का पाऊस पडतो. बघा चर्चा चालू झाली, पाऊस पडेल त्याच्यावरून. मग तुम्हाला दाखवू कांबड्या नाचायला लागलेल्या. सगळं दाखवा आम्ही तुम्हाला सोंगा बिंगा. आणि याला बघा झाला मसाला कुठून ना, काय करायला लागले काय शोधते काय माहित आहे. हा आंबा टाकायला पाहिजे ना, नाही तर चिचोला नाही का जुना, मग तो टाक ना. ते चिचोला काय पण भेटत नाही, वाटलं कुठं ठेवलाय तर काय माहित. तर बघा चिचोला तुम्हाला दाखवलेला ना चिचोल्याचा व्हिडिओ. तर हा बघा चिचोला किती कुठून ठेवलेल, तर तुम्हाला दाखवू. गेल्या वर्षीचा आहे, तर आम्ही तुम्हाला दाखवू कुठला. तर चिंचेचा पाला. हा चिंचेचा पाला कुठले तो बघा चिचोला. बघा कसा आहे दाखवतो चिचोला. तर चला आता भाजीत चिचोला टाकून घेऊयात, म्हणजे नंतर वस लागत नाही भाजी. चला ते मछलीत टाकला का नदीचे, टाकला त्याच्यात टाकला. तर आता ही आपले बांगडा मच्छी तयारी टाकायला लागले चिंचोला. कमेंटमध्ये सांगतात का भिंत पण. मित्रांनो इथं आमची पहिली चूल होती ना, त्याची मुलं ही भिंत काली झाली सगळी. आता कसा गॅस, तर आता भाऊचं लग्न वगैरे आला ना का आम्ही मग ह्या बनवून घेऊ सगळा.
इथं पहिले कशी जगरी होती ना, पाणी बिनी तापवायचा सगळा म्हणजे त्याची मुलं ढोर लागून ना दोर लागलेली ना, त्याची मुलं या भिंत काले आहेत. आम्ही नंतर बनवून घेऊ, कारण की आताच गॅस झालं असतील 3-4 महिने गॅस, 4-5 महिने गॅस घेतला. अगोदर आमची चुलीवरच आम्ही बनवायचो. खपला ते एक महिना भरत पण नाही, मग चुलीवरच होतो. त्याच्यामुळे एवढी भिंत काली झाली. तर चिचोला टाकून झाला. आता जरा बसूयात मस्त, थोडा वेळ बसू. तर बघा भाजी आता झाली आमची अशी. आईचा अंदाज आता आई भाजी चाकून बघ लागली. माझे पण तोंडाला पाणी आला. आई चाकते ना चांगली आहे का हातावर. आता भाऊ आला, त्याच्या तोंडाला पाणी आला, तर तो पण चाकायला लागला. लागला ठसा, हडकाय निघला. बरे आहे का रे. तर आता उतरायला लावली. शिजली भाजी. दाखव का कशी झाले. तर बघा चिचोला टाकला, त्याच्यामुळे भाजीला कलर कसा. हा हा तर झाली बघा. वाटण काय करायला, वाटण बघा आमचा कसा असतं. काहीतरी कुटायला लावला लसूण, त्याच्यात आम्ही कुटाव मस्त पैकी. मिक्सर नाही ना, मिक्सर बिघड लागेल म्हणून नेम ठेवला. ही माझी मच्छी बनवायची पद्धत वेगळी जरा असते. ही आता भाजी ती मासळीची आणून ठेवली. ही ती मच्छी झाली आता गॅसवर करून. ही आता गॅसवर. ती चुलीवर नदीची मच्छी, कारण की तिला चुलीवरच चव भारी येते. आणि समुद्राची मच्छी भाजी ना ते मासली म्हणजे मच्छीची भाजी. आमच्याकडे मासली सांगत त्याला. आमच्या आदिवासी भाषेत मासली सांगतात. मसाला पक्काची खट. मसाला आमचा ओरिजिनल आहे. मिरच्या डायरेक्ट प्युअर. आईने 1 चम्मच 1.5 चम्मच मसाला टाकला. आमच्या इथे जरा तिखटच भाजी खातात. आम्हाला फार तिखट लागते. आईला तिखटच भाजी लागते. फार करायला लागेल. थोडीशी पुचट खान त्या ताकद येईल नाही. बरोबर. आणि तुम्हाला वाटत असेल त्या कचरा पिचरा पण तिकडं आमचं कुऱ्हाड, कोयता, कुदल वगैरे ते शेतीच्या अवजार आहेत ना, म्हणून ते तिकडं सगळा मोटर बिटर. आमचा कसा मोटर आहे, कुठली पावडा झाली बिली मच्छीची सगळी आहेत ना त्याच्यामुळे. माणसा कसा आपण शेतकरी ना. तर टाकली भाजी ही पण आता ही पण भाजी होईल. तर चला. फ्रीज बघा, गावचा फ्रीज असा असतं. आता यो पाय डब्याला टॉवेल बांधलाय मस्त भिजवून एकदम टकाटक. याच्यात फार मस्त पाणी एकदम थंडा थंडा पाणी राहतं. आता आईला तहान लागली तर आई पाणी पिईल मस्त थंडगार. हे पाणी ना रिकामा झाला का परत त्याच्यात ओतायचा. असा का गारूच असा उन्हाच्या दिवसाला त्या पाणी हांडायचा पिया नाही पाहू ना. आता झाला भाजी ठेवली आणि आता झाडू मारायला लागली, म्हणजे आम्हाला जेवायला बसायला. तर त्याला आई झाडू मारून घे का. तर आईला पोरी पाहिजेच होती एक. तर कोणाकडे पोरी असेल तर आम्हाला सांगा, आमच्या पोऱ्या एखाद बदली करू. मग सुनासी आहेत तर सुनासी भेटल्या जरा आईला. तर आमचा भात भाजी काढली आईने आणि आता तिने भात वाढायला लावला मस्त. आता बघा भात काढला, भात भाजी एकदम टकाटक. तर आता भात भाजी लावली वाढायला. थोडाच भात वाढ. आमच्याकडे असा वाटी पिटी ना भाजी नाही देत आमच्या याच्यात. एकदम भाजी बिजी सगळी डाटावरच वाढते एकदम खतरनाक. भात बीत आणि भात बीत सांगत नाही आमचं जेवण सांगतात. तर भात वाढून झाला. आता या भाजी वाढायला लागली. मच्छीची मस्त रस्सा वाढायला लावला आता एकदम टकाटक. तोंडाला पाणी सारखा आला. बऱ्याच दिवसातून चुलीवरची भाजी आणि भात, मच्छीची भाजी, नदीची ती पण मस्त टकाटक एकदम कडकशे. तर जेवण वाढून झाला आता. तर आता भाऊ जेवायला बसेल. तर आता जेवायला बसतील बघा. चला मित्रांनो आता जेवून घेऊयात. भाऊ बसला जेवायला आणि आता मी पण जेवायला बसतो. आई पण आता जेवायला बसेल. तू पण बस. तर आई ना ती सगळी जेवायला बसली आता मस्त. मच्छी भाजी शी आता मस्त. तर चला आता मी पण जेवायला बसतो. मी पण जेवायला लागली. तर चला मित्रांनो आता जेवून घेऊयात. आंबट आहे का कसा बघा चव, नाही तर मला पण घ्यायला. आंबट आहे का. हा
थोडासा आंबट आहे. हो, ते हा? बरं आहे. कुठून आणलेलं ते? मामा ते तुमच्या. हा काय ना वाडीतलं संपलं. तर चला मित्रांनो, आता मी पण जेवण करून घेतो. आता डायरेक्ट जेवल्यावर भेटूयात. चला बाय 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 बाय. तर जेवण झाला आमचा. आता हिने भांडी उचलायला लावली, एक उचलायला लावली, तर सायताला लावला काय काय पटापट. आणि गरम होतं त्याच्यामुळे बाबू लागला आहे एवढाच फिरायला, डान्स करायला लागला आहे ना. भाऊला जायचं आहे बाजारात कुडूसचे, त्याच्यामुळे पावडर बिवडर लावून टकाटक. नाही तर मगाशी बघितलं असेल कसं हालाचा असा बसलेला होता. आता लावली भांडी बिंडी उचलायला. तो फ्रीज आहे आमचा. आणि अशा प्रकारे जेवण झालेलं आहे. तर आई लागली भांडी आता उचलायला. नेऊन ठेवायचे काय भात भिजवला ते. तर चला